कोर्टामध्ये व्यवस्थित चालू आहे. आता कोणत्या टप्प्यामध्ये आहे आणि अजून किती वेळ लागू शकतो, पुढे काय होणार आहे, हा पूर्ण वकील कुठल्या दिशेने काम करतोय, हे सगळे स्टेजेस आपल्याला या व्हिडिओ मधून आपण बघून घेणार आहोत. बरोबर. आता केसची सुरुवात कुठून होते, ज्यावेळी आपण पिटिशन दाखल करतो. व्यवस्थेसाठी कोर्टामध्ये अर्ज दाखल केला जातो, त्याला आपण पिटिशन म्हणतो. पिटिशन दाखल केला की त्याच्यानंतर काय होतं, कोर्ट समोरच्या पक्षाला नोटीस पाठवते. नोटीस म्हणू शकता किंवा समन्स म्हणू शकता. आता यामध्ये काय होतं, समोरचा पक्ष जो आहे तर ते कोर्टामध्ये उत्तर दाखल करतो. या स्टेजला आपण म्हणू शकतो की आपली केस जी आहे तर ती इथून सुरुवात झालेली आहे. आता कोर्ट काय करतं की तो पुढची जी पार्टी आहे आणि तो काउन्सिलिंग मध्ये काय होतं की तुम्ही सबमिट करू शकता का ते पाहिलं जातं. कोर्टाची इच्छा असते की जर ते निघेल. बरोबर. आता काय होतं, कोर्टामध्ये प्रमुख मुद्दे ठरतात. उदाहरणामध्ये क्रुएल्टी झालेली आहे का, हा जो काही केस ट्रायल आहे तर ते पूर्ण हे केस ट्रायल कोर्टामध्ये जातं. बरोबर. आणि केस ट्रायल सुरू झाली की आता काय होतं की केस प्रूव्ह करण्याची वेळ येते. जसं की एव्हिडन्स झालं, दोन्ही बाजू जे आहेत तर कोर्टामध्ये झालं, फोटोज झालं, मेसेज झालं, विटनेस, साक्षीदार, या सर्व गोष्टी. त्यानंतर समोरच्या पक्षाचा साक्षीदार समोरच्या पक्षाला साक्षीदार म्हणून आपण त्यांना प्रश्न वगैरे विचारले जातात. केस आता शेवटच्या टप्प्यामध्ये येते. काय होतं, फायनल आर्ग्युमेंट असतं, ज्यामध्ये दोन्ही बाजूचे वकील जे असतात ते अंतिम मुद्दे कोर्टामध्ये मांडतात. कोर्ट काय करतं, सर्व पुरावे आणि साक्ष लक्षात घेतं. त्याच्यानंतर काय होतं, जजमेंट, याला डिग्री म्हणतात, तर जजमेंट येतं. आता कोर्ट अंतिम निर्णयावर देतं, जसं की डिवॉर्स मंजूर झाला किंवा नाकारला, मेंटेनन्स अॅलिव्हिनी कोणाकडे ठरते किंवा कशी द्यायची या संदर्भामध्ये सर्व माहिती ठरते. त्यानंतर चाइल्ड कस्टडी जे आहे तर ते चाइल्ड कस्टडी कोणाकडे द्यायची,